सांगलीच्या जत तालुक्यात अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय। मका, कांदा पिकांसह डाळिंब आणि द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसलाय। तर तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। दरम्यान डाळिंब बागेतून याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे। आपण आता सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील या खंडना या गावामध्ये आहे। आपण पाहू शकता की ही डाळिंबाची बाग आहे। हातातोंडाला आलेली ही डाळिंबाची बाग या ठिकाणी गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे। डाळिंब अक्षरशः खाली तुटून पडलेले आहेत। डाळिंब काढण्याजोगे या ठिकाणी झाले होते, मात्र शेतकऱ्याचं अतोनात नुकसान या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेलं आहे। त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये कांद्याची रोपं असू देत किंवा मक्का असू दे, अशा अनेक पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून या ठिकाणी मागणी होत आहे की यावर सरकारने कुठेतरी शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे। त्याच पार्श्वभूमीवर जतचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी, त्वरित पंचनामा व्हावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।